सरकारी रुग्णालयातून एका आमच्या ताईचं बाळ चोरीला गेलं शब्द बरोबर नाही, परंतु पळवलं गेलं, नेलं गेलं. त्याच्यामागची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे. पण फायनली सांगली पोलिसांचं एक वैशिष्ट्य मी मानतो की क्राईम रेट कमी व्हावा याचा तर ते प्रयत्न करत आहेत. पण एखादी घटना घडल्यानंतर शोध लागणं हे खूप कमी तासामध्ये ते करत आहेत. तसं 57 तासामध्ये CCTV आणि फोनचं लोकेशन याच्यातून त्या महिला त्यांनी शोधून काढल्या. बाळ ताब्यात घेतलं आणि आता ते सुरक्षित बाळ त्याच्या आईकडे आहे. त्या ताईंची सिझरिंग झाल्यामुळे अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलला राहावं लागेल. ते आपल्या घरी जातील. याच्यामध्ये इथली सुरक्षा, इथले सुरक्षा रक्षक असे बरेच विषय निर्माण झालेले आहेत. परंतु मी कशाचंही समर्थन करत नाही. पण अशा इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतके पेशंट, त्यांचे नातेवाईक, त्याच्यामध्ये CCTV प्रखर असणं, प्रभावी असणं, ॲडव्हान्स असणं हे आगामी काळात केलं पाहिजे की जेणेकरून लवकर आपल्याला शोध लागतो. परंतु एवढ्या मोठ्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखीन कशी स्ट्रॉंग करता येईल, येणाऱ्या जाणाऱ्यांची काही एंट्री घेता येईल का, असं आम्ही नक्की प्रयत्न करू.